सिन्नर तालुक्यात दूध भेसळी विरोधात मोठी कारवाई झाल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आता भेसळी विरोधात निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार केलाय। अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत शहा, कारवाडी आणि रामपूर विघडवाडी परिसरातून तब्बल 17,37,000 रुपये किमतीचे 8,392 किलो संशयित रासायनिक पावडर जप्त केली आहे। या कारवाईचे तालुकाभर स्वागत होत असून रामपूर पुतळेवाडी येथे शेकडो शेतकरी एकत्रित येत मिशन दूध भेसळ बंद मोहिमेला उत्स्फूर्त पाठिंबा दिलाय। दूध भेसळीचा काळा बाजार उघडकीस आणण्यासाठी जीवाची पर्वा न करता सातत्याने पाठपुरावा करणारे भाऊसाहेब बैरागी तसेच ओम नमो नारायण ग्रुपचे अध्यक्ष गणेश भाऊ ढवळे यांची धाडसी आणि जनहिताच्या कार्याचा यावेळी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला। समाजाच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी उचललेल्या धाडसी पावलाचे उपस्थानी कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले। यावेळी उपस्थित शेकडो दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सिन्नर तालुका 100% दूध व दुग्धजन्य पदार्थ भेसळमुक्त करण्याची सामूहिक शपथ घेतली आहे। भेसळी विरोधात प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमात ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश भाऊ दवंगे आणि गणेश भाऊ ढवळे यांनी दूध भेसळीचे आरोग्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम, प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान आणि भेसळ रोखण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज यावर सविस्तर मार्गदर्शन केले। या प्रसंगी पोलीस पाटील संदीप धारणकर, सोपान वायकर, भानुदास खिलारी, नामदेव नवले, विलास नवले, संतोष नवले, माजी सरपंच आबासाहेब जाधव, संदीप नवले यांच्यासह पंचक्रोशीतील शेकडो दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दूध भेसळी विरोधात प्रशासनाच्या कारवाईला शेतकऱ्यांची मिळालेली भक्कम साथ आणि भेसळमुक्त सिन्नरचा घेतलेला संकल्प हा तालुक्यातील जनजागृतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा मानला जातोय। कोण अनुदान सोडणार आहे? अनुदान कोणी सोडलेलं नाही। आज याची एवढे शेतकरी याच्यात कोणी अनुदान सोडलं का? अनुदान कोणी सोडलेलं नाही। अनुदान कोणी सोडलं? जास्तीत जास्त 7,12,000 2 लाखाच्या आज त्यावेळेस होतं, म्हणजे 2 लाखापर्यंत आपलं दूध चालले आणि आज दूध चालले 9.5 लाख लिटर। 50,000 लिटरचे एक जण देणार आहे आपल्याला दूध चालू केलं तरी असेच ना। पण सांगा एवढं दूध भेसळ होत असेल तर कसं काय लाभ? स्थानिक पातळीवर भेसळ करायचे ना, त्या वड्याच्या झाडासारखे पाळून हे होईल स्थानिक पातळीवर। हा, पण मग आपण मोठं वातावरणासाठी काय वड काय त्यांचे आले पण खालून सुद्धा पडणार नाही। साहेबांनी सांगितलेले त्याचे मुख्य आरोपी भरारी त्याला पकडल्यानंतर एकाला सोडलं त्या उलट टाकायला जाऊन त्याला जोपर्यंत उलट टाकती नाही ना तोपर्यंत आम्ही उलट टाकून घेऊ म्हणतो साहेब 5 वर्ष जेव्हा तुम्ही त्याला उलट टाकशाल ना तेव्हा आम्ही सोडतो। अशा 9 दिवस बसून उपोषण करणार आहे आमच्या। तर याचं हे बीज आणि असं प्रकरण होणार याची काही पूर्ण छाना लावला जाणार आहे। शेतकरी सुद्धा अशा त्याच्यातून बरे घेऊन जाणार आहे। आम्हाला सगळं ऐका ना, संकलन केंद्र आहे आपले। संकलन केंद्र काय याचं संकलन केंद्र आहे। तुम्ही थोडं डॉक्टर घेऊन घेऊन आले बघा, त्यांना डॉक्टरला त्यांनी तुमचं दूध घेतलं नाही, तुम्ही त्यांचा नमुना घेऊन ठेवायचा। तुम्ही त्यांचा नमुना घेऊन ठेवायचा आणि ते जाते कोणतं तरी त्यांचं दुसरं संकलन केंद्र घेईल ना
त्याच्याकडे पाहिजे मतदारसंघाकडे केंद्र शिवाला काम आहे अतिशय चांगलं प्रामाणिक आणि शेतकरी वर्गातूनच दुधाला बाजारपेठ पडत नाही म्हणून तो शेतकरी माझ्यावर परंतु शेतकरी जास्त काही सहकार्य पाहिजे माझ्या बांधण्याची सगळे आंदोलन पण ते सुद्धा बंदच केलं पाहिजे. आपण जे घरी ठेवतो ते बांधण्याची सोडून भेटतो आपले काय काय आपण इथं नाही शिंद्यापासून कोणी हे पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळेस हे बंद होईल त्यावेळेस 100% एक दिवस तरी शॉर्ट येईल आणि शॉर्ट झाल्यानंतर तुमचा बाजारभाव 50-60 रुपये राहील आणि 50-60 ज्यावेळेस एक दिवस होईल त्यावेळेस तो उचलून 4-5 रुपये होतो यापेक्षा जादा रुपये नाही. समजा एका टायमाला शॉर्ट आल्यानंतर तुमचा बाजार जर 60 रुपये गेला तर 60 रुपयाच्या ऐवजी 55 50 होईल पण 50च्या आतमध्ये काही येणार नाही. त्यामुळे सगळ्यांना त्याचे मोबाईल लग्न झाले विरोध झाले. आपण आपल्या गावाच्या वतीनं रामपूरच्या छोटं गाव आहे पण आपल्या गावातच आहे एक शपथ घेऊ आजपासून दुधामुळे एकही पदार्थ पाणी आणि आपण एकंदरीत पंढरपूरची यात्रा वारकरी संप्रदायासाठी काम करतो पण जे दिंडीमध्ये जाणार लोक ती अन्नदान तुम्हाला मागायची गरज नाही. पोटभर अन्नदान मागून घ्या काय करत तेवढं मग आपण एक पुण्याचं काम बनवून आपल्या दुधामध्ये पाण्याचा थेंब सुद्धा पडला नाही पाहिजे. हे पुण्य जरी केलं तरी आपण पंढरपूरच्या पेक्षा कारण या माध्यमातून जर एखाद्या कुटुंबामध्ये आपण बघतो काही एखाद्या 4-5 वर्षाच्या मुलाला सुद्धा शुगर आहे किंवा कॅन्सर आहे. ज्या लोकांनी कधी तलब सुरू केलेली त्या लोकांना जे लोक तलब करतील ते दुधाचे पदार्थ खातात मग त्या लोकांना जर कॅन्सर झाला तर त्याचा अनैतिक शाप आपल्या 100% आपल्या याच्यावर आहे. आणि माझं म्हणणं असं आहे का आजपर्यंत माझ्यापेक्षा वयात जास्त दूध धंद्यामध्ये 50-70 80 वर्षापासून दूध धंदे करणारे माणसं इथं बसलेले त्यांना अनुभव झाला आहे. जो माणूस दुधाच्या धंद्यामध्ये पाणी घेतो किंवा काय केलेला असेल तो आज चारचाकी किंवा काहीच नसेल असे उदाहरण तुम्हाला लहान देतो. परंतु जो प्रामाणिक धंदा करतो तो 100% चारचाकी बसून त्याचं तो पोटाला पोटभर खातो असे उदाहरण भरपूर आहे. कारण जो पाणी वापरतो तो लई मोठा झालेला आहे असं मला एक उदाहरण दाखवा. त्यामुळे दूध धंद्यामध्ये प्रामाणिक प्रामाणिक पुण्याचं काम आपण आपल्या गावातून चालू करूया. आणि या लोकांना आपण या पुण्याच्या कामाला पूर्णपणे आपल्या गावाचा पाठिंबा आहे. फक्त राहिला प्रयत्न तुम्ही म्हणलं ग्रामपंचायत हे काम केलं पाहिजे नाही तर होणार काय. ज्या संकलनाला जे संकलन 4-5 मीटर संकलन करतात ते संकलन नाही करायचे ग्रामपंचायतला द्यायचे त्याला म्हणतात 400 रुपयाचं मीटर कमी केले तिची हॅरसमेंट होऊन यांनी प्रत्यक्षात काम केलं पाहिजे. ग्रामपंचायतीला त्याच्यावरती काम केलं पाहिजे हे केलं पाहिजे. नाही तर तिथे फक्त जी डेअरी करायचं त्याला आणून घ्यायचं कामाला आणून घ्यायचं तर ठीक आहे त्याच्यावरती हे झालं पाहिजे काम झालं पाहिजे. गावातून जाता किती खरोखर जाता किती म्हणजे घेऊन पुन्हा प्रथम किती होतं याचा नाही ते खालचे लोक काम करून करायच ना त्याच्या पाठपुरावा नाही हे नाही झालं पाहिजे. त्याला 100% शेवट त्याच्यापर्यंत झालं पाहिजे तरच तिथे झाले आता जो गाडा आम्ही चालू केला या गाड्याला 4 ते 5 वर्ष झाले पण आमचं एकच मिशन दूध मिशन बंद. त्या मिशनवरती आम्ही 4-5 वर्षापासून काम करीत आलोय. ज्या गाड्याला जे आज लोक दूध मिशन करून राहिले याला जर शेतकऱ्यांना जर पूर्णपणे उभं राहायचं असेल शेतकऱ्यांना जर तुमच्या हक्काचा भाव पाहिजे असेल तुम्ही पहिले गावागावात जे दूध भेसळ बंद करा आणि प्रत्येक सरपंचनी आणि ग्रामसेवकनी याच्यात दखल घ्यावा आणि एकदम व्यवस्थितपणे हे काम. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.